नमस्कार विद्यार्थी मित्र हो. The last article of this chapter is nothing but the rainbow. Rainbow is the beautiful natural phenomena. Rainbow is nothing but the combination of the different natural phenomena. Generally, rainbow is occur during the period of the rainy season after the rain shower. म्हणजे रेनबो आपल्याला जो आढळून येतो ना तो ॲटमॉस्फिअरमध्ये रेनी सीझनमध्ये पाऊस पडून गेल्यानंतर आढळून येतो बिकॉज इन्फायनाईट नंबर ऑफ द ड्रॉप्स ऑफ द वॉटर इज ऑकर्ड इन द ॲटमॉस्फिअर अँड द ड्रॉप ऑफ द वॉटर इज ॲक्ट्स ॲज ए स्मॉल प्रिझम. हा जो काय ड्रॉप ऑफ द वॉटर आहे ना आफ्टर द रेन शॉवर पाऊस पडून गेल्यानंतर ॲटमॉस्फिअरची ह्युमिडिटी वाढते कारण इन्फायनाईट नंबर ऑफ द ड्रॉप ऑफ द वॉटर इज मिक्स्ड इन द ॲटमॉस्फिअर. द साईज ऑफ दिस ड्रॉप ऑफ द वॉटर इज व्हेरी व्हेरी स्मॉल and each and every drop of the water is acts as a small prism. And before this you have studied about the refraction of the light through the small prism and dispersion of the light through the small prism. याचा स्टडी केलेला आहे आपण. पण जनरली when the light rays are falls on the drop of the water, if we take the only one light ray it strike on the surface of the drop of the water, it acts as a small prism. But we know that if the light ray is strike on the surface of the small prism, the beam of the light किंवा white light, single white light is converted into the 7 constituent color. Splitting of that light ray is converted into the 7 constituent colors. की लगेच याचं काय होईल स्प्लिटिंग होईल. स्प्लिटिंग होतं म्हणजे काय होतं दिस इज द ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे. हा ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे आहे पण ॲट द सेम टाईम या पॉईंटला इन्सिडेंट रे ट्रान्सफर फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियममध्ये येत असताना या पॉईंटला सुरुवातीला याचं काय होऊ लागेल रिफ्रॅक्शन होईल आणि रिफ्रॅक्शन होऊन परत याच पॉईंटला काय होईल डिस्पर्शन होईल. रिफ्रॅक्शन म्हणजे बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल ऑर बेंड टुवर्ड द नॉर्मल म्हणजे देर इज चेंज इन द पाथ ऑफ द लाईट. बट ॲट दिस पॉईंट स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इज कन्व्हर्टेड इन टू द 7 कॉन्स्टिट्युएंट कलर. मी फक्त 3 पॉईंट दाखवतो त्याच्यामध्ये 3 रेज दाखवतो. मग इथे येईल व्हायलेट रेड व्हिब्ज्युअर प्रमाणे आपण घेतलेलं आहे म्हणजे VIBGY इथं आपण येलो घेऊया म्हणजे ॲक्च्युली 7 कॉन्स्टिट्युएंट कलर तर फॉर्म होतील. अँड वेन रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस डिस्पर्शन टेक्स प्लेस ॲट दिस पॉईंट कारण स्पीड ऑफ दॅट लाईट वेन the light ray strike on the denser medium, speed of the light goes on decreasing and difference between the wavelength is more. Due to this reason these 7 constituent colors are separate from each other. Speed त्याची कमी झालेली आणि व्हाईट बीम ऑफ द लाईट इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ द 7 कॉन्स्टिट्युएंट कलर ते सेपरेट झाले. स्पीड कमी झाल्यामुळे एकमेकापासून ते दूर दिसू लागले आपल्याला. मग व्हायलेट येलो अँड रेड मी फक्त 3 घेतलेले आणि डॉटेड लाईनने हा ओरिजिनल पाथ ऑफ द इन्सिडेंट रे घेतलेला आहे. पण ड्रॉप ऑफ द वॉटर इज ॲक्ट्स ॲज ए प्रिझम. मी जर याचा सेंटर कन्सिडर केला तर प्रत्येकाची मला इथं नॉर्मल काढता येईल. रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. या रेड पॉईंटच्या इथं टँजंट काढला इथं टँजंट काढली इथं टँजंट काढली. ॲक्च्युली इथून काय व्हायला पाहिजे रिफ्रॅक्शन व्हायला पाहिजे. रेअर डेन्सर मीडियम टू रेअर मीडियममधून रिफ्रॅक्शन व्हायला पाहिजे पण इथं रिफ्रॅक्शन होत नाही आहे. तर त्याच वेळेस काय होतं इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस होतं. मी सांगतो याच्यामध्ये की इंटरनल रिफ्लेक्शन का होतं हे इंटरनल रिफ्लेक्शन होतं याच्यामध्ये आणि हा असेल रेडचा. हे इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. मग इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस होण्याचं कारण काय आहे मी प्रत्येक पॉईंटला जर याची रेडियस काढली रेडियस इज नथिंग बट द नॉर्मल. यू हॅव स्टडीड इट. दिस रेडियस इज नथिंग बट द नॉर्मल अँड दिस रेडियस इज नथिंग बट द नॉर्मल. ईच अँड एव्हरी टाईम this angle of incidence is greater than the critical angle. या प्रत्येक पॉईंटला जो काही अँगल ऑफ इन्सिडन्स तयार झालेले आहेत ना हे अँगल ऑफ इन्सिडन्स हे क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असतील आणि यू हॅव स्टडीड इट. द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम आपण डेफिनेशन पाहिलेली क्रिटिकल अँगलची. द अँगल ऑफ इन्सिडन्स इन द डेन्सर मीडियम फॉर विच द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इन द रेअर मीडियम इज 90 degree. Then that angle of incidence is known as the critical angle. And if the angle of incidence is greater than the critical angle, the total internal reflection takes place it. मग ज्या प्रत्येक वेळेसच आपला पाऊस पडून गेल्यानंतर रेनबो दिसेल याची गॅरंटी नाही आहे पण ज्या वेळेस
अँगल ऑफ इन्सिडन्स जो काय आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा तयार झालेला असेल तेव्हा प्रत्येक लाईट रेचं काय होईल, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तयार होईल. पण सुरुवातीला त्याचं डिस्पर्शन झाल्यामुळे, इथं डिस्पर्शन झालेलं आहे, त्याचं डिस्पर्शन झाल्यामुळे कलर सेपरेट झालेले आहेत. रेड सेपरेट झालेला आहे, येलो सेपरेट झालेला आहे. हा आहे रेड, त्याच्यानंतर हा आहे व्हायलेट आणि हा आहे येलो, हे सेपरेट झालेले आहेत. मग या पॉईंटला काय झालेलं आहे की इथून ॲक्च्युअल रिफ्रॅक्शन होण्याऐवजी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्याचं कारण एकमेव आहे, कारण या ठिकाणी प्रत्येक वेळेस अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल, अँड इफ द अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल इन डेन्सर मीडियममध्ये असेल ॲट दिस टाईम द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं. म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ द लाईट एनर्जी इज रिफ्लेक्टेड इन द सेम मीडियम इज नोन ॲज द टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. म्हणजे या पॉईंटला झालेला आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन झालेलं आहे. ए पॉईंटला रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन, बी पॉईंटला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग आता परत या पॉईंटला सुद्धा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे, पण होत नाही. कारण त्याच वेळी जर आपण ह्या प्रत्येकाची जर पुन्हा नॉर्मल काढली, रेडियस इज नथिंग बट द नॉर्मल, या प्रत्येक पॉईंट ऑफ इन्सिडन्सला जर आपण सेंटरमधून हे जे काय नॉर्मल काढलेली आहे, रेडियस हे नॉर्मल असते, ही जर नॉर्मल आपण काढली तर इथं तयार होणारी जी काय अँगल आहेत हे अँगल लेस दॅन द क्रिटिकल अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन द क्रिटिकल अँगल. इथं मात्र अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल. आणि जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स इज लेस दॅन द क्रिटिकल अँगल असेल ॲट दिस टाईम रिफ्रॅक्शन टेक्स प्लेस, आणि तेव्हा हे कुठंतरी काय झालेलं असेल, रिफ्रॅक्शन झालेलं असेल आणि ऑब्झर्वर कुठंतरी इथं असेल आणि त्या ऑब्झर्वरच्या डोळ्यामध्ये काय होत असतील, हे रेज जात असतील, बँड ऑफ द कॉन्स्टिट्यूंट कलर जात असतील, अँड देन यू कॅन से दॅट दिस इज नथिंग बट द रेनबो. म्हणजे या प्रत्येक पॉईंटला झालेलं आहे रिफ्रॅक्शन, या पॉईंटला झालेलं आहे डिस्पर्शन अँड रिफ्रॅक्शन. कारण रिफ्रॅक्शन फक्त डिस्पर्शन म्हटलं तर ओरिजिनल पाथ त्यांनी सोडला नसता, पण प्रत्येक रेने ओरिजिनल पाथ सोडल्यामुळे आपण रिफ्रॅक्शन म्हणतो. आणि दॅट स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट, जे काही 7 कॉन्स्टंट कलर आहेत त्यांची स्पीड कॉन्स्टंट असल्यामुळे ते आपल्याला एकच दिसतात, पण इथं स्ट्राईक झाल्यामुळे प्रत्येकाची स्पीड काय होते, वेवलेंथमध्ये डिफरन्स पडतो, आणि वेवलेंथमध्ये डिफरन्स झाला की प्रत्येकाची स्पीड कमी झाल्यामुळे दे आर सेपरेट फ्रॉम ईच अदर, आणि म्हणून आपण त्याला म्हणतो स्प्लिटिंग ऑफ द व्हाईट लाईट इज कन्व्हर्टेड इनटू 7 कॉन्स्टंट कलर डिस्पर्शन. म्हणजे ए पॉईंटला रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन, बी या पॉईंटला ज्यावेळेस तो त्या ड्रॉप ऑफ द वॉटरच्या बाउंड्रीकडे ट्रान्सफर होऊन येतात रे, तेव्हा इथं प्रत्येक पॉईंट ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर दॅन द क्रिटिकल अँगल तयार होतो, म्हणून टोटल इंटरनल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. आणि त्याच वेळेस बाहेर पडत असताना या प्रत्येक पॉईंटला अँगल ऑफ इन्सिडन्स जो काय आहे हा अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा कमी तयार होतो, म्हणून त्याचं रिफ्रॅक्शन झालेलं असतं. आणि हे बँड ऑफ द कलर हे रिचेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वेअर एनी ऑब्झर्वर इज ऑब्झर्व देअर, आणि हे रे त्याच्या डोळ्यामध्ये जातात, आणि दॅट इज नथिंग बट द रेनबो. दॅट मीन्स रेनबो इज नथिंग बट द इफेक्ट ऑफ द 3 नॅचरल फेनॉमेना, रिफ्रॅक्शन अँड डिस्पर्शन, then in total internal reflection and then refraction, and this combination of the natural phenomena of the light is nothing but the rainbow. तर यालाच आपण काय म्हणतो, रेनबो असं म्हणतो. आणि अशा प्रकारे आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे.